एकंदरीत या अशा पद्धतीच्या वर्तनामुळे त्यांच्याच पक्षातले म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार हे सुद्धा नाराज झाले। त्यांनी या सगळ्या अधिवेशनादरम्यानच बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना आपली नाराजी बोलून दाखवली। अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे। सरकारवर का? तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही आणि विरोधी पक्ष का? कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही। मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात। आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत। त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही। म्हणजे गमतीचा भाग आहे की विरोधी पक्षांनी सरकारबद्दल कसं नाराजीचं वातावरण आहे जनतेमध्ये हे सांगायला पाहिजे की विरोधी पक्षांचे लोक विरोधी पक्षांवरच नाराज आहेत, त्यांच्यातच नीट एक वाक्यता नाहीये हे विरोधी पक्षच सांगतोय।